कि वन्दे देवमुमापतिमसुरगुरुं वन्दे जगत्कारणं वन्दे पनङ्गभूषणमगधरं वन्दे पशूनां पतिं कि वन्दे सूर्यशशाङ्कवर्हिनयनं वन्दे मुकुन्दप्रियं वन्दे भक्तजनाश्रयं च वरदं वन्दे शिवशङ्करं वन्दे सर्वजगद्विहारमतुलं वन्देऽन्धकध्वंसिनं वन्दे देवशिखामणिं शशिनिभं वन्दे हरेर्वल्लभं कि वन्दे नागभुजङ्गभूषणधरं वन्दे शिवचिन्मयं वन्दे भक्तजनाश्रयं च वरदं वन्दे शिवशङ्करं कि कैलासराणा शिवचन्द्रमौळि फणीन्द्रमाथा मुकुटिजडाळि कारुण्यसिन्धु भवदुःखहारि तुझवीन शम्भो मजकोडतारी सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। पवनतनय संकटहरण मंगलमूर्तिरूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभूप। सियावर रामचंद्र की जय उमापति महादेव की जय पवन सुत हनुमान की जय सब संतन की जय। आज मौका भी है और दस्तूर भी है। कल हमने रुद्राष्टक का पाठ किया था, आज लिंगाष्टक का पाठ होगा और आखिरी दिन शिव तांडव स्तोत्र का पाठ होगा। संस्कृत साहित्य शिव को बड़ा पसंद है। कल श्रीमद परमहंस गोस्वामी तुलसीदास विरचित तुलसी रामायण में वर्णित रुद्राष्टक को गाया था। आज लिंगाष्टक को गाएंगे, क्योंकि लिंग की प्रतिमा हमने शिव के विवाह के संबंध में बनाई है। तो लिंगाष्टक बड़ा सुलभ सरल और बड़ा आसान, आप इसको गा सकते हैं। नहीं आता है तो दोनों हाथ जोड़ करके बस श्रवण मात्र से आपको संपूर्ण पाठ का फल मिल जाएगा। तो दोनों हाथ जोड़ करके अथ लिंगाष्टकम् ब्रह्ममुरारिसुरार्चितलिङ्गं निर्मलभासितशोभितलिङ्गं जन्मजदुःखविनाशकलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं देवमुनिप्रवरार्चितलिङ्गं कामदहम करुणाकरलिङ्गं रावणदर्पविनाशनलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं ब्रह्ममुरारिसुरार्चितलिङ्गं निर्मलभासितशोभितलिङ्गं जन्मजदुःखविनाशकलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं। श्री राधे हरि बोल।
तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं ब्रह्ममुरारिसुरार्चितलिङ्गं निर्मलभासितशोभितलिङ्गं जन्मजदुःखविनाशकलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गम्। कनकमहामणिभूषितलिङ्गं फणिपतिवेष्टित शोभितलिङ्गं दक्षसूयाज्ञविनाशकलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं ब्रह्ममुरारिसुरार्चितलिङ्गं निर्मलभासितशोभितलिङ्गं कविनाशकलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गम्। महादेव की जय हो। कुंकुम चंदन लेपितलिङ्गं पंकजहार सुशोभितलिङ्गं संचित पाप विनाशनलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं ब्रह्ममुरारिसुरार्चितलिङ्गं निर्मलभासितशोभितलिङ्गं जन्मजदुःखविनाशकलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गम्। हरि बोल। हो देवगणार्चितसेवितलिङ्गं भावेरभक्तिभिरेवचलिङ्गं दिनकरकोटिप्रभाकरलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं ब्रह्ममुरारिसुरार्चितलिङ्गं निर्मलभासितशोभितलिङ्गं जन्मजदुःखविनाशकलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गम्। हो अष्टदलो परिवेष्टितलिङ्गं सर्वसमुद्भवकारणलिङ्गम् अष्टदरिद्रविनाशितलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं ब्रह्ममुरारिसुरार्चितलिङ्गं निर्मलभासितशोभितलिङ्गं जन्मजदुःखविनाशकलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गम्।
तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं ब्रह्ममुरारिसुरार्चितलिङ्गं निर्मलभासितशोभितलिङ्गं जन्मजदुःखविनाशकलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं ब्रह्ममुरारिसुरार्चितलिङ्गं निर्मलभासितशोभितलिङ्गं जन्मजदुःखविनाशकलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गम् लिङ्गाष्टकमिदं पुण्यं यः पठेत शिवसन्निधौ शिवलोकमवाप्नोति शिवेण सह मोदते इति लिङ्गाष्टकं सम्पूर्णम्। नमः कुञ्जविहारिणे स्वामी श्री हरिदासाय गुरुनाम गुरवे नमः। श्री राधा मेरी स्वामिनी और मैं राधे जू को दास जन्म जन्म दीजियो श्री चरणन को बास श्री वृंदावन को बास कि भक्त भगति भगवंत गुरु चतुर नाम वपु एक अरैण के पद वंदन किए नाशत विघ्न अनेक कि जय जय श्री राधारमण हो जय जय श्री नवल किशोर जय गोपिका चित चोर प्रभु जय जय माखन चोर। सभी भक्तगण जरा दोनों हाथ उठा करके पार्वती पतये हर हर महादेव की जय। शिव महापुराण भगवान की जय। द्वादश ज्योतिर्लिंग भगवान की जय। कृष्णेश्वर महादेव की त्र्यंबकेश्वर महादेव की पिसा देवी माता की जय। सद्गुरुदेव भगवान की जय। अपने अपने माता पिता की जय। जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे श्याम। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। तुकाराम महाराज की जय। शांति परब्रह्म एकनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आज पूर्ण रुद्र संहिता आहे। श्री सांब शिवायै नमः। ओम श्री गणेशायै नमः। अथ श्री शिव महापुराणं द्वितीयायां रुद्र संहितायां प्रथमः सृष्टिखण्डः अथ प्रथमोऽध्यायः। कि विश्वोद्भवस्तीति लयादिषु हेतु गौरीपतिं विधि तत्त्वमनन्त कीर्तिं मायाश्रयं विगत मायमचिन्त्य रूपं बोधस्वरूपममलं हि शिवं नमामि। रुद्र संहिता म्हणजे याच रुद्र संहितेमध्ये शिव महापुराणातली सगळ्यात मोठी रुद्र संहिता आहे आणि रुद्र संहितेमध्ये 5 खंड आहेत। पहिला खंड आहे सृष्टी खंड, दुसरा सती खंड, तिसरा पार्वती खंड, चौथा कुमार खंड म्हणजे ज्याच्यामध्ये गणपती बाप्पा आणि कार्तिक स्वामीच्या जन्माचा वृत्तांत कथा, गणपती बाप्पाचं लग्न वगैरे या सगळ्या गोष्टींचं वर्णन आहे। आणि युद्धखंडामध्ये महादेवाने कोणाकोणाचा वध केला, कार्तिक स्वामीने किती राक्षसांचा वध केला आणि भगवान गणपतींनी किती लोकांचा संहार केला याचं वर्णन आहे। सूतजी 88,000 ऋषींना सांगतात नारदानं केलेल्या तपश्चर्येचं वर्णन आलंय याच्यामध्ये। एकस्मिन समये विपरा नारदो मुनी सत्तमा
कि ब्रह्मपुत्रो विनितात्मा तपोर्थम मन आधते कि हैम शैल गुहा काची देका परम शोभना यत समीपे सुर नदी सदा वहती वेगतः। ब्रह्मपुत्र कोण? देवर्षी नारद. सूतजी सांगतात शिव महापुराणामध्ये, ब्रह्मदेवाचे पुत्र देवर्षी नारद हिमालयाच्या गुफेमध्ये तपश्चर्या करण्याकरता गेले. प्राचीन काळातली गोष्ट आहे. तिथे ते तपश्चर्या करू लागले. हिमालयाच्या गुफेमध्ये कोणीही तपश्चर्या करायला गेलं अगदी तर तिथालचा क्रम असा आहे की कामदेव त्यांची तपश्चर्या भंग करतो. सतीनं आपल्या देहाचा त्याग केल्यानंतर, कथा लगेच येईल पुढे, आणि सती पार्वती बनून आल्यानंतर सतीच्या देहाच्या त्यागानंतर भगवान शंकरानं पार्वतीशी विवाह करावा या उद्देशानं देव कार्यासाठी कामदेव गेला होता हिमालयाच्या गुफेमध्ये. तर कामदेव भगवान शंकराच्या तिसऱ्या नेत्रानं जळून खाक झाला होता. ही शिव महापुराणातली कथा. देवर्षी नारद तिथे तपश्चर्येला गेले. कामदेवानं नारदाची तपश्चर्या भंग करण्याचा प्रयत्न केला पण तपश्चर्या भंग झाली नाही. का झाली नाही माहितीये? नारदाची तपश्चर्या याच्याकरता भंग झाली नाही, सांगितलं हिमालयाच्या ज्या गुफेमध्ये देवर्षी नारद तपश्चर्या करत होते त्याच गुफेमध्ये नारदाच्या काही वर्ष अगोदर, नारदानी तपश्चर्या करण्याच्या काही वर्ष अगोदर भगवान शंकरांनी तपश्चर्या केली होती आणि कामदेव भगवान शंकराची तपश्चर्या भंग करायला आला होता आणि तिथेच भगवान शंकराच्या तिसऱ्या नेत्राच्या द्वारे जळून खाक झाला होता कामदेव. तीच जागा होती जिथे शंकरांनी तपश्चर्या केली ना, तिथेच नारद तपश्चर्याला गेला. भगवान शंकरानं नेत्र उघडून पाहिले होते कामदेवाला ना जेव्हा, तर भगवान शंकराची दृष्टी त्या हिमालयामध्ये जिकडे गेली होती, ज्या ज्या स्थानापर्यंत गेली होती त्या त्या स्थानापर्यंत कामदेवाचा काहीच प्रभाव चालत नव्हता. हे त्याचं मुख्य कारण होतं. म्हणून देवर्षी नारद भगवान शंकरांनी तपश्चर्या केलेल्या स्थळावर जाऊन तपश्चर्या करत होते, म्हणून कामाचा प्रभाव तिथे चालतच नव्हता. हे त्याचं कारण आहे. पण नारदाला काय वाटलं की मैंने काम को जीत लिया. अरे ऐसा कौन है प्यारे जो काम को जीत सकता है. भले भले महात्मा भी, विश्वामित्रा जैसे भी. विष्णु पुराण में एक कंडू ऋषि की कथा आई है. लगभग कई वर्ष उन्होंने एक अप्सरा के साथ में क्रीड़ा की और जब बात पता चली कि 900 वर्ष से भी अधिक काल हो गया है जो मैं इस अप्सरा के साथ रममाण हो चुका हूं और मेरी स्नान संध्या सब छूट गया है. तिनके की तरह बस चुटकी बजाते ही 900 साल उन्होंने खत्म कर दिए और पुनः स्नान संध्या में लग गए. ऐसे पावरफुल महात्मा होते थे पुराने समय में, अब नहीं. पुराने समय में आप जानते हो माता बहनों, कुत्ता बन जाओ तो बन जाता था आदमी. किसी संत ने यदि श्राप दे दिया, अब नहीं बनता. क्यों? किसी ने मुझसे पूछा, महाराज जी इस कलयुग में श्राप क्यों नहीं लगता और आशीर्वाद क्यों नहीं लगता? कारण जानते हो बाबा जी, किसी महाराज का आशीर्वाद नहीं लगता दीदी कलयुग में. कोई कम लोग हैं जिनके लगते, वो दस्त पूजनीय बाबा जी जैसे लोग हैं, बड़े महात्मा सन्यासी जिनकी साधना है ज्ञानेश्वरी हरिपाठ काकड़ा की, ऐसे लोगों के आशीर्वाद लग जाते हैं. हर किसी महात्मा का आशीर्वाद लगने का कोई काम धाम नहीं है. कलयुग में न तो किसी महाराज का आशीर्वाद लग सकता है, ध्यान दे करके सुनना जरा, और न तो किसी का श्राप लग सकता है. क्यों? शास्त्रकारों ने 2 कारण किए इसके. 2 कारण किए. पहला कारण तो यह है कि कलयुग में सभी साधु और महात्मा जो हैं वो अनुष्ठान रत नहीं है, वो साधना रत नहीं है, और वो अध्यात्म रत नहीं है, वो भक्ति रत नहीं है, वो वैराग्य रत नहीं है, वो परमार्थ रत नहीं है, वो परमार्थ प्रेमी नहीं है. ग्रंथों में उनकी मति नहीं है, ज्ञान में उनकी मति नहीं है, तपस्या में उनकी मति नहीं है, पैसों में उनकी मति लगी है, गलत गलत काम करने में उनकी मति लगी है. इसलिए उनमें ब्रह्म बल की कम है. साधना से ब्रह्म का बल बढ़ता है, और जिसमें ब्रह्मा का बल होता है वही आशीर्वाद दे सकता है, वही श्राप दे सकता है, और उसी का आशीर्वाद और उसी का श्राप जो है वो फलीभूत हो सकता है. उसी का. ये बहुत कम लोगों में है. ब्रह्म का बल नहीं है, इसलिए आशीर्वाद भी नहीं लगता और श्राप भी नहीं लगता. कलयुग में ब्रह्म बल और कर्म बल की वजह से, हीन होने की वजह से लोकांमध्ये ब्रह्म बलही राहिलं नाही आणि कर्म बलही राहिलं नाही.
कर्म म्हणजे कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। ऐसी परंपरा है प्यारे, माझ्या वडिलांची मिरासी गादेगा, तुझी चरण सेवा साधावया। कौन काम को जीत सकता है? कोई नहीं मेरे हनुमान जी के सिवाय। काम बांधवडी काळ घातला तोडरी, तया माझे दंडवत कपी कुळी हनुमंत। शरीर वजरा अयसे कवळी ब्रह्मांड जो पुच्छे, अरे राम रायाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका। 161 अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराजांची कैलासवासी बाबूराव। देवळ डिग्रद अभंग गाथा। हनुमानाशिवाय कामाला कोण जिंकू शकतं? हनुमान जी यहाँ पर बैठे हैं प्यारे। बाल समैर विभक्ष लियो तब तीनहु लोक भयो अंधियार, ताहि सुत्रास भयो जग को यह संकट काहू सो जात नकार। देवन आनि करी बिनती तब छाड़ी दियो रवि कष्ट निवार, को नहीं जानत है जग में कपि संकट मोचन नाम तिहार। बालिक त्रास कपि सब बसे गिर जात महाप्रभु पंत निहार, चौकी महामुनि शाप दियो तब चाहिए कौन विचार विचार। खेदी स्वरूप लिवाय महाप्रभु सो तुम दास के सुख निवारो, को नहीं जानत है जग में कपि संकट मोचन नाम तिहारो। संकट मोचन नाम तिहारो, संकट मोचन नाम तिहारो। मुलान करता, शरीर पक्क ठेवण्याकरता, शरीर वज्राचं होण्याकरता, शरीरामध्ये बल शक्ती येण्याकरता हनुमानाची दत्ताची साधना पाहिजे। गाडी घेतल्यापासूनच मी गाडीमध्ये हनुमान असं लटकवलेला बाबा। 2017 पासून आम्ही गाडीचा कोणाला धक्का दिला नाही, दुसऱ्यांचाही खाल्ला नाही। दिवस रात्र बाबा प्रवासामध्ये होता मी, आता काय सांगावं, दिवस रात्र प्रवासामध्ये आहे। कृपा आहे तुमच्या सर्वांची सारख्यांची माझ्यावर। प्रवासामध्ये असणाऱ्या माणसाचं जीवन हे सुरक्षितच आहे असं सांगता येत नाही, ते असुरक्षितेनं युक्त असं जीवन। म्हणून गाडीमध्ये अनुष्ठानरत, गाडीमध्ये भगवंताची भजनं असतील, भगवंताचं भजन गाथा। आता रोजचा स्वाध्याय आहे, रोजचा स्वाध्याय वेगळा आहे, पण शिवमहापुराणे काय सांगायचंय तुम्ही विश्वास करणार नाही। गाडीमध्ये येता येता मला स्वाध्याय करावा लागला शिवमहापुराणाचा, आणि इकडून रात्री जाताना देवी भागवताचा स्वाध्याय। स्वाध्याय म्हणजे रोजचं वेगळं, अनुष्ठान वेगळं, हे वेगळं, गाडीतच करून घेतलं बाबा सीट बेल्ट लावून। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय। भीषणेश्वराय शिव भूषणेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय। भूषणेश्वराय शिव भूषणेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय। भूषणेश्वराय शिव भूषणेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय। भूषणेश्वराय शिव भूषणेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय। गाइए सभी भक्तगण जरा दोनों हाथ उठा करके ताली सेवा देते हुए। हो त्र्यंबकेश्वराय शिव त्र्यंबकेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय। त्र्यंबकेश्वराय शिव त्र्यंबकेश्वराय,
त्र्यंबकेश्वराय शिव त्र्यंबकेश्वराय हर हर भोले नमः शिवाय त्र्यंबकेश्वराय शिव त्र्यंबकेश्वराय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः हनुमंताशिवाय कामाला कोण जिंकू शकतं म्हटले. नारदाला काम जिंकल्याचा अभिमान झाला. नारद ते सगळीकडे सांगत सुटले आणि सूत सूत महाभाग व्यास शिष्यम नमोस्तुते अद्भुतेयम कथातात वर्णिता कृपयाहीन. नारदाला वाटलं जगामध्ये ज्या कामाला कोणी जिंकू शकत नाही आहे तो काम मी जिंकला. हे सांगण्याकरता देवर्षी नारद स्वतःच्या वडिलाकडे ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेव म्हटले दुसऱ्याला सांगू नको. शंकराकडे गेले. शंकराला म्हटले मी काम जिंकला. शंकर म्हटले विष्णू परमात्म्याला नका सांगू. पण हे कुठे कुठे तुलसी रामायणातली कथा शिवमहापुराणात आली आहे. रुद्रसहितच्या सृष्टीखंडामध्ये 2 सेवक दिले यांच्या पाळतीवर की आता हे कुठे कुठे सांगत जाणार आहे. म्हटले की मी काम जिंकला, मी काम जिंकला. गरुड पुराणामध्ये 3 तत्व सांगितले आहेत. 3 काम, क्रोध आणि मोह. काम, क्रोध आणि मोह. कामाला जिंकण्याकरता धैर्यानं कामाला जिंकलं पाहिजे. काम, क्रोध, क्रोधानं शांती, शांतीनं क्रोधाला जिंकलं पाहिजे आणि संतोषानं मोहाला जिंकलं पाहिजे. संतोषानं तुझे आहे तुझपासी परी तू जागा सुकलासी. याचा अर्थ प्रयत्न करायचे नाही असं नाही, पण आवश्यकतेपेक्षा जास्ती प्रयत्न करना म्हणजे हानिकारक है. किसी संत ने भी कहा है. आजकल हम देखते हैं बहुत सारे लोग व्यवसाय में ही लगे लेकिन घर वालों के भी वो रविवार का भी दिन नहीं दे पा रहे हैं. तो किसी संत ने कहा था कि पैसे के साथ जीवन ठीक है, पैसे के साथ जीवन ठीक है, लेकिन पैसे के लिए जीवन बिल्कुल पागलपन है. पैशा सोबत जीवन जगणं ठीक आहे, पण पैशासाठीच जगायचं हा निव्वळ वेडेपणा आहे म्हटले. भगवान विष्णूकडे गेले. मी काम जिंकला, मी काम जिंकला. विष्णू म्हटले ठीक आहे, काम जिंकला ना, काम जिंकला तर आता त्या मायेतून बाहेर येऊन दाखव. नारद निघाले. रस्त्यानंच जाताना एक मायावी नगर बनवलं भगवान विष्णूनी. 400 कोस इतकं ते नगर. त्या नगराचा राजा आहे शीलनिधी आणि त्याच्या मुलीचं जे नाव आहे विश्वमोहिनी नाव आहे. विश्वाला मोहून टाकण्याची शक्ती जिच्यामध्ये आहे. देवर्षी नारदाने ते मायावी नगर पाहिलं आणि देवर्षी नारदानं त्या नगरामध्ये प्रवेश केला. त्या नगरामध्ये प्रवेश केल्यानंतर साधू संत आले घरा तोची दिवाळी दसरा तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे. देवर्षी नारदाचं स्वागत केलं. बसायला आसन दिलं, पाद प्रक्षालन कुंकुम तिलक केलं आणि मोठे महात्मे दिसतायत हे जाणून राजानं आपल्या मुलीला
तिचं जे मस्तिष्क आहे आपल्या हातानं नारदाच्या पायावरती ठेवलं. ही माझी मुलगी आहे, लग्नाला आली आहे, जरा हिचं भविष्य सांगा ना. आता देवर्षी नारद पक्के आहे. कशात? देवर्षी नारदानं माता पार्वतीच्या नोहे सतीचंही चरित्र आलंय याच्यामध्ये डिटेलमध्ये. सतीच्या आणि पार्वतीच्या हातावरच्या रेषा पाहून सांगितलं होतं की शंकर तुमचा पती होणार आहे म्हणून. इतकं प्रगत आहे ज्योतिषशास्त्र. पण कोणाला? ज्याला कळतं त्याला, बरं का. ज्याला काही येत नाही त्याचा काही उपयोग नाही. कारण की आजकाल असं झालंय की ढोंगानंच सगळं जग भरलंय म्हटले बाबा. ऐसे कयसे झाले भोंदू कर्म करोनी म्हणती साधू अंगा लावोनिया राख डोळे झाकोनी करती पाप. 3268 अभंगाचा नंबर 3268 चार चरण. तुकाराम महाराजांचे कैलासवासी बाबूराव देवर्डीकृत अभंग गाथा. देवर्षी नारद हे खरे संत आहे. देवर्षी नारद खरे संत आहे. म्हणजे खरे संत कसे? सगळंच मुखोद्गत आहे. छांदोग्य उपनिषद आहे. त्या छांदोग्य उपनिषदामध्ये नारदाचं वर्णन आलंय. सपुराण पंचवेदान शास्त्राणि विविधानि च ज्ञातवाप्य ज्ञात्मवित्तेन नारदाय सुररश्रये. सपुराण सगळे पुराण 18 पुराण 18 उपपुराण नारदाच्या कंठस्थ आहेत. वेद नारदाच्या कंठस्थ आहे. असे दिव्य संत देवर्षी नारद विश्वमोहिनीच्या हातावरची रेषा पाहिली आणि पाहिलं की हिच्या नशिबामध्ये नारायण पती आहे. म्हणजे नारायणीचा नवरदेव होणार आहे. पण उलट भविष्य वाचून सांगितलं आहे संत, पण स्वतःच्या मनामध्ये लग्न करण्याची भावना जागृत झाली ना. आत्ताच काय सांगत सुटले होते, काम जिंकला काम जिंकला. आणि त्या विश्वमोहिनीला पाहिल्यानंतर पश्चाताप करू लागले नारद. खामखा संन्यासी बन गया. बीवी बच्चे वाला होता तो आराम से रहता. भविष्य उलट वाचलं देवर्षी नारदानी. काय? देवर्षी नारद म्हणले, राजे साहब तुम्हारी कन्या जिसके साथ में विवाह करेगी ना वो 14 भुवनों पर राज करेगा. आणि 14 भुवनाचा राजा कोण आहे? नारायणाशिवाय दुसरा कोणी असू शकेल बरं? तुझं बी न कोणा शरण जाऊ नारायणा ऐसा न देखे मी तुझ्या कुणी तिही त्रिभुवनी पाहिली पुराणे धांडोळीली दरुषणे तुका म्हणे ठेडो जडून ठेलो तुझे पायी. 2362 अभंगाचा नंबर 2362 चार चरण. तुकाराम महाराजांची कैलासवासी बाबूराव देवडेकृत अभंग गाथा. त्या नारायणाशिवाय कोण आहे म्हटलं. नारदाच्या मनामध्ये लग्न करायची इच्छा जागृत झाली. नारदाला वाटलं मी साधू संत आहे, संन्यासी आहे, राजकुमारी लग्न करते की नाही माझ्यासोबत माहिती नाही. देवाकडे आलं नारद आणि मला सुंदर करा म्हणलं. आतापर्यंत तुम्हाला काहीच मागितलं नाही देवा, बिन पगारीन फुलाधिकारी आहे. खूप भजन केलं तुमचं. नारायणा हो नारायणा नारायणा हो नारायणा 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 हो नारायणा नारायणा. म्हणा सर्व क्या बात है. नारायणा 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 हो नारायणा 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 नारायणा
आइए सभी भक्त जरा प्रेम से भाव से दोनों हाथ उठा करके ताली से देते हुए हरि बोल। दिवस रात्र हातामध्ये विणा घेऊन ज्या नारायणाचं भजन करतात, देवर्षी नारद म्हणाले, देवा त्रिलोकाचं भ्रमण करतो, एकही रुपये तुला मागत नाही, बिनपगारी फुल अधिकारी आहे तुझा, पण आज मला पेमेंट पाहिजे. पहिल्यांदा पेमेंट मागतोय देवा तुझं भजन करण्याचं, कधीच पेमेंट नाही मागितलं. काय पेमेंट पाहिजे? म्हणले, देवा मैं तो सन्यासी ठहरा, लेकिन आज पहली बार मेरे जीवन में शादी करने का विचार मेरे मन में आ गया है, और शादी के लिए सौंदर्य चाहिए, क्योंकि दूल्हा यदि दिखने में सुंदर होना तो दुल्हन इनकार कर ही नहीं सकती. इसलिए स्वयंवर होगा उस राजकन्या का ना, तो उस राज दरबार में सबसे सुंदर मैं दिखाई दूं, ऐसा स्वरूप से सुंदर कर दो मुझे मेरे ठाकुर गोविंद. भगवान ने कहा तथास्तु, लेकिन भगवान कैसे कर सकते थे? भगवान ने कोई जानबूझ के नहीं किया. भगवान जानते हैं संतों की दृष्टि यदि भगवान के चरणों से हट जाए तो अनर्थ हो सकता है संसार में. इसलिए संत कभी कभार माया के चक्कर में चपेट में आ भी जाए, लेकिन ईश्वरीय चेतना मेरे भगवान की कृपा उनको बचाती है, बचाती रहेगी. भगवान के लिए कोई आसान काम नहीं है, दिक्कत बखेड़े वाला काम नहीं है कि नारद को सौंदर्यता प्रदान करना. नारद जी को तो सुंदर किया, लेकिन बस मुंह में बंदर बनवा दिया. और नारद नहीं जानते थे इस बात को, क्योंकि पुराने जमाने में दर्पण नहीं हुआ करते थे, माने कि आईने नहीं हुआ करते थे ना ज्यादा, इसलिए. और देवर्षि नारद को तो बहुत भरोसा है, भगवान कोई गलत कर ही नहीं सकते उसका, तो उसे लगा मुझे तो सुंदर बना दिया है. अब नारद जी ने जानकारी प्राप्त की और उस कन्या का स्वयंवर का आयोजन किया. राजा जी ने 3 प्रकार के स्वयंवर शास्त्रकारों ने शास्त्र में वर्णित किए हैं. इच्छा स्वयंवर, शौर्य स्वयंवर और पन स्वयंवर. पन माने कि जिसमें कुछ शर्त रखी जाती है कि ऊपर जो है ना चक्र में मछली घूमेगी और नीचे तेल के पात्र में उस घूमने वाले मत्स्य को देख करके तीर का निशाना साध कर उस मछली की आंख में जब जाकर के तीर लगेगी तब द्रौपदी माला पहनाएगी. ये पांडवों का स्वयंवर हुआ. इसको पन सौज्ञक स्वयंवर कहा है महाभारत में.
शौर्य शुल्क स्वयंवर जो भीष्माचार्य ने किया था। काशीराज की 3 कन्याएं हुई, अंबा, अंबिका, अंबालिका, तीनों को जीत लिया और अपने भाई विचित्रवीर्य के लिए लाया। अंबा तो नहीं आई, उसने भीष्म की चरणों में प्रणति निवेदन करके वह शाल्व राजा से प्रेम करती थी, वह चली गई वापस। लेकिन अंबा अंबालिका का विवाह हुआ विचित्रवीर्य से। बड़ी लंबी कथा है महाभारत की, चर्चा नहीं करेंगे। चलो, पण स्वयंवर और शौर्य स्वयंवर, यहां पर इच्छा स्वयंवर। जुन्या काळामध्ये काय असायचं माहिती का मातांनो, नवरीला हातामध्ये असा हार दिला जायचा, आपण पाहिलं असेल बऱ्याच वेळेस आध्यात्मिक मालिकेमध्ये वगैरे। आणि नवरदेवच नवरदेव बसवायचे, इकडून नाही तिकडून नाही, असे लाईनच लाईन। आणि नवरीच्या हातामध्ये फुलांचा हार दिला की जो नवरदेव आवडेल त्या नवरदेवाच्या गळ्यात तिनं पुष्पांची माळा टाकायची, म्हणजे तो नवरदेव तिला सिलेक्ट करायचा। जसं साड्या सिलेक्ट करतात ना नवरी, तसं नवरदेव सिलेक्ट करण्याचं काम होतं तेव्हा। हे काही कलियुगात शॉर्ट नाही ठेवला आता। आणि नारदाला तिच्या स्वयंवरामध्ये सगळ्यात पुढे जाऊन बसायचं होतं, म्हणून सौंदर्य मागितलं। लक्षात आलं का? नारदाला सगळं सुंदर केलं हो, पण जिथं सुंदर पाहिजे तिथंच बंदर केलं ना। तोंड त्याला वानराचं देऊन टाकलं। नारदाला माहितीच नाही, देवावर त्याची नितांत श्रद्धा आहे, खूप विश्वास आहे नारदाचा। आणि नारद सौंदर्य प्राप्त करून त्या स्वयंवरामध्ये पहिल्या खुर्चीवर जाऊन बसले आणि फुल कॉन्फिडन्स नारदाचा, बरं का, ये दुल्हन आएगी और मुझे ही माला पहनाएगी। सगळीकडे पाहिलं नारदानी, सगळे नारदाला म्हणजे ॲव्हरेजच दिसले जरा, म्हणजे नारदाच्या हिशोबाने की बुवा नंबर माझाच लागणार आहे। पण तो आरशात पाहून नव्हता आला ना। नवरदेवाला सजायचं तर आरशात पाहिलं पाहिजे की नाही नवरदेवानी? यांनी नाही पाहिलं बघ, याला वाटलं आता देवाला सौंदर्य मागितलं, देवाने देऊनच टाकलं। बघा, काम जिंकला, काम जिंकला म्हटलं, आणि नारद पहिल्याच लाईन मध्ये बसला। मंत्र चालू झाले, स्वस्तिन इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्तिनः पूषः विश्ववेदाः स्वस्तिनस्तारक्षो अरिष्टनेमि स्वस्तिनो बृहस्पतिर्दधातु। मंगलवाद्य वाजू लागले आणि त्या मुलीच्या हातामध्ये माळ दिली। टा 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 टा। तिच्या हातामध्ये पुष्पांची माळा दिली। ब्राह्मणों ने कहा, जाओ बेटी जाओ, तुम्हारे स्वयंवर के इस दरबार में, इस स्वयंवर मंडप में, इस पंडाल में बड़े बड़े देशों से राजा महाराजा राजकुमार आए, साधु संत हैं, जो भी पसंद आएगा उसके गले में वरमाला पहना दो, वही तुम्हारा दूल्हा हो जाएगा। पहिल्याच लाईन मध्ये देवर्षी नारद बसलेले, हातात माळ घेतली तिनं आणि निघाली ती अशी हातात माळा घेऊन। नारद लगे असं उठून उभा राहिले नारद, आणि उभा राहून अशी मानही समोर केली। तर ती मुलगी काय म्हणते, पिताजी पिताजी क्या हुआ, ये क्या किया आपने, क्या हुआ बेटा? मेरे विवाह वाले दिन, मेरे विवाह वाले दिन ये अपशकुन यहां पर ला करके बिठा दिया। हाँ, नारद तो चौंक गए, रोंगटे खड़े हो गए नारद के, पैरों के नीचे से जमीन खिसक गई, दांतों के नीचे उंगली चबाते रह गए देवर्षि नारद। क्या मुझे आप शकुन बोल रही है? सबसे सुंदर मैं हूं और मुझे आप शकुन बोल रही है? याला बाहेर काढा। आता राजा कसं बाहेर काढणार, साधू आहे ना, राजाना बाहेर नाही काढलं। ती पुढे गेली आणि मग नारदाला वाटलं मी सुंदरता देवाकडून प्रदान करून आली आणि हे सगळे ॲव्हरेज आहेत, यांना पाहिलं चालली। नारदाला काही सुचेना बुवा, का गेली पुढे का गेली, आणि मी सुंदर नव्हतो का? सगळ्यात सुंदर तर मीच आहे। आणि मग 2 सेवक पाळतीवर ठेवले होते ना, अरे हिला काही कळतं का, आणि हिला परक आहे का? हेरे की परक तो जोहरी ही करता है, हीरे की परख तो जोहरी ही करता है ना, साधारण आदमी क्या उसकी पहचान कर सकता है? तिनं सगळ्या ज्या बसण्याची व्यवस्था होती इकडून इकडून सगळ्या लाईन मध्ये चक्कर मारली। शेवटच्या लाईन मध्ये भगवान विष्णू राजकुमाराच्या रूपामध्ये होते आणि मग ते उठले आणि त्यांच्या गळ्यामध्ये इन पुष्पमाळा घातली। ही मायावी होती विश्वमोहिनी, मायेला हरण देवच करतो,
तुका म्हणे माया होय दासी लागे पाया तुटे भवरोग संचित क्रिया मानभोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म बसो न शके पाप जाय त्रिविध तो ताप तुका म्हणे माया होय दासी लागे पाया 366 अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराजांची गाथा दैवी रेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेवये प्रपद्यन्ते माया मेताम तरंती ते श्लोक नंबर 14 अध्याय नंबर 7 श्रीमद भगवद गीता हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटतील अनेक नका पोडो तुम्ही गबाळाचे भरी तेथे आहे थोडी नागवन बावे तुळशी तळ पाणी जोडा हात म्हणावे पतित वेळोवेळा तुका म्हणे हा तव कृपेचा सागर नामासाठी पार पावविल 694 अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराजांची गाथा जळते संचित अयसी आहे धर्मणीत माझ्या विठोबाचे पाय वेळोवेळा म्हणे ध्याय निधी कर्म घडो कुठे अडराने पडो तुका म्हणे मळ राहो निधी तापजाळ 852 बाबा अभंगाचा नंबर मायेला हरण करण्याची शक्ती फक्त नारायणात आहे म्हणून नारायणाला लग्न करायचं होतं असं नाही पण विष्णू राजकुमाराच्या रूपात आले आणि विष्णूने निर्माण केलेली विश्वमोहिनी जिला विश्वाच्या सगळ्या लोकांना मोहून टाकण्याची क्षमता जिच्या ठाई आहे साधू संतही वाचणार नाहीत अशा विश्वाला मोहून टाकणारे जिच्यामध्ये क्षमता आहे तिचं हरण विष्णूनी केलं नारायणाने केलं तिने त्यांच्या गळ्यात हार टाकला आणि ते घेऊन गेले तिला नारद डोक्यावर हात देऊन बसणीला काही कळतं का आणि त्याच्यासोबत जात असते का मी किती सुंदर होतो तिला काही परक आहे का ते बाकीचे 2 जण म्हणले तिच्या परके सोडा तुम्हाला काही कळतं का तुमचं तोंड पहा आरशात मला आरशात तोंड पहा म्हणता तुम्ही दोघं राक्षस व्हाल तुम्ही विश्रव्याचे पुत्र व्हाल रावण आणि कुंभकर्ण तोंड पहा म्हणल्यावर नारदाला काहीतरी रॉंग वाटलं बुवा देअर आर समथिंग रॉंग टॉप ऑफ द बॉटम दाल में कुछ काला है अरे पुरी दाली काली है यहाँ पर प्यारे नारदाला वाटलं तोंडावरूनच काहीतरी चाललं ते सेवक म्हणले आरशात तोंड पाहिलं का पाण्या सरोवराच्या तटावर आले देवर्षी नारदान तोंड पाहिलं भगवान क्या मांगा था तुझसे क्या मांगा था अरे एक सुंदरता तो मांगी थी लेकिन तुमको उससे शादी करनी थी ना बस माया के चपेट में आ गए थे नारद देवानी तिच्याशी लग्न केलं हाच विचार नारदाच्या मनात आहे आणि मला वानराचं मुख दिलं म्हणून देवासमोर येऊन तुमसे मैंने जो मांगा था तुमने मुझे नहीं दिया और मुझे जिससे विवाह करना था उसको तुमने दुल्हन बना लिया याद रखना तुम्हें मनुष्य का अवतार लेना पड़ेगा और त्रेता युग में जब तुम राम बन के आओगे तो तुम्हारी पत्नी जो है ना वो राक्षस चुरा ले जाएगा तो हमारे जैसे बंदर के मुंह वाले ही तुम्हारे काम आएंगे विष्णूचं राम झाले लक्ष्मीचं सीता झाली आणि नारदासारखे वानर सुग्रीव हनुमंत झाले कथा सर्वांना माहिती आहे नारदाला पश्चाताप झाला अरे मी मायेच्या चक्रामध्ये आलो ब्रह्मदेवाकडे गेले ब्रह्मदेवाने तीर्थयात्रा करण्याचा सल्ला दिला शंकराच्या सगळ्या तीर्थयात्रा देवर्षी नारद या ठिकाणी करतायत पार्वते पतये हर हर महादेव की जय भगवान विष्णूला श्राप देऊन नारदाला पश्चाताप झाल्यानंतर नारद शिवतत्वाचं ज्ञान घेण्याकरता आपल्या वडिलाकडे ब्रह्मदेवाकडे ब्रह्मलोकात गेले आणि ब्रह्मदेव नारदाला शिवतत्वाचं ज्ञान देत आहेत की मला आणि विष्णू परमात्म्याला भगवान शंकरांनी गुरुमंत्र देऊन शिवतत्वाचं यथार्थ ज्ञान दिलेलं आहे म्हणून मला जेवढं ज्ञान आहे शिवतत्वाचं ते मी तुला देतोय नारद मी आणि विष्णू हे शंकराचे पुत्र होता मी भो ब्रह्मण साधु पृष्ठोहम त्वया विबुध सत्तमः लोकोपकारिणा नित्यं लोकानां हितकाम्यया भगवान विष्णूच्या जन्माची कथा आली आहे शिव महापुराणात शिव म्हणजे भगवान शंकर आणि शिवा म्हणजे अंबिका म्हणजेच आदिशक्ती हे आनंदवनामध्ये विहार करत असताना विहार करत असताना यांच्या दोघांच्या संयोगातून एका पुत्राचा जन्म झाला आणि आनंदवनामध्ये तो पुत्र तपश्चर्यारत झाला तपश्चर्या करू लागला तपश्चर्या करता 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 त्या पुत्राचं शरीर तापलं उष्ण झालं आणि शरीर तापल्यामुळे शरीरातून घाम निर्माण झाला आणि शरीराच्या अवतीभोवती घाम झाला आणि त्या घामातच तो पुत्र राहू लागला त्या घामाचं रूपांतर पाण्यात झालं पाण्याला संस्कृतमध्ये नार असं म्हणतात आणि त्यामध्ये जो अयन करतो म्हणजे राहतो सा नाम नारायण तोच विष्णू शंकर आणि आदिशक्तीपासून जन्माला आलेला त्याला इच्छा विष्णू असं म्हटलेलं आहे पुढे कथा येईल हेच इच्छा विष्णू भगवान शंकराला 4 कमळाचे फुलं आहेत ना
एक लाल रंगाचं, एक गुलाबी रंगाचं, एक निळ्या रंगाचं आणि एक पांढऱ्या. कोणत्या रंगाचं आवडतंय? शिवमहापुराणामध्ये लिहिलं गुलाबी रंगाचं आणि पांढऱ्या रंगाचं सगळ्यात जास्ती आवडतं. पांढऱ्या रंगाचे 1000 कमळ व्हायचे आहे. बोलिये नारायण भगवान की जय. आणि मग भगवान विष्णू आणि मी आम्हाला दोघांना प्रकट करून सृष्टी रचनेचं आणि पालन पोषणाचं उत्तरदायित्व दिलं. स्तंभ निघाला. ओम 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 असा 3 वेळेस आम्ही आवाज ऐकला. आणि ओम 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 म्हणून आम्ही जेव्हा आश्चर्यचकित झालो तेव्हा नमः शिवाय हा आवाज ऐकून भगवान शंकर तिथे प्रकट झाले. हजारो वर्ष मी वरती स्वर्गात गेलो, खाली पाताळात विष्णू गेलो, तेव्हा आम्हाला कळाले की आमच्यापेक्षा शंकर श्रेष्ठ आहे. शिवतत्व हे परमतत्व आहे. शंकरजीच्या मूळ तत्वाचं वर्णन केलं की भगवान शंकर कसे आहेत म्हटले. कसे आहेत भगवान शंकर? 2 पद चरण, 2 चरण है भगवान के, 10 हाथ हैं, 5 मुख हैं और 15 नेत्र है. महादेव हे पंचमुखी आहेत. 5 मुख, 5 मुखाला 3 नेत्र म्हणजे 3 5 15, 10 हस्त आणि 2 पद असे भगवान शंकर है. धन्य तेरी माया जग में ओ दुनिया के रखवाले, भोले शंकर डमरू वाले, भोले शंकर डमरू वाले, भोले शंकर डमरू वाले, भोले शंकर डमरू वाले. शंकर डमरू वाले, भोले शंकर डमरू वाले, भोले शंकर डमरू वाले, भोले शंकर डमरू वाले. जो ध्यान तेरा धर ले मन में वो जग से मुक्ति पाए. भोले 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 भोले. जो ध्यान तेरा धर ले मन में वो जग से मुक्ति पाए. भव सागर से उसकी नैया तू पल में पार लगाए, तू पल में पार लगाए. संकट में भक्तों में पड़कर तू भोले आप संभाले. भोले शंकर डमरू वाले, शिव शंकर भोले भाले. शिव शंकर डमरू वाले, शिव शंकर भोले भाले.
त्याग के अमृत पीते हो नित प्रेम से विश्व के प्याले बोले शंकर डमरू वाले बोले शंकर डमरू वाले बोले शंकर डमरू वाले भोलेनाथ भोले भाले ओ बोले शंकर डमरू वाले भोलेनाथ भोले भाले है धन्य तेरी माया जग में हो दुनिया के रखवाले बोले शंकर डमरू वाले 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 भोलेनाथ भोले पार्वते पतये हर हर महादेव की जय। विवाह की कथा की ओर प्रस्थान कर रहे हैं। उससे पूर्व सृष्टि खंड में महादेव की पूजा करने वाले सभी देवता है। जो लिंगाष्टक हमने गाया ना, सिद्ध सुरासुर वंदित लिंगम, जिस सदा शिवलिंग की पूजा यक्ष चारण गंधर्व सिद्ध योगी जपी तपी सन्यासी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य योद्धा मनुष्य सब करते हैं। या सगळ्या देवतांना घेऊन ब्रह्मदेव आणि इंद्र क्षीरसागराजवळ भगवान विष्णू जवळ गेले आणि भगवान विष्णूंना म्हणाले की नारायण आप बड़े शिव भक्त हो, आपको ज्ञान है कि किस शिवलिंग की पूजा करने से क्या फल मिलेगा, तो आप सभी देवताओं को उनके अधिकारानुसार एक अलग अलग रत्न का या चीज का बना हुआ शिवलिंग प्रदान करें। तर भगवान विष्णूने सगळ्या शिवभक्तांची आज्ञा विनंती मानून शिल्पकर्मी विश्वकर्मा, जगातले पहिले आर्किटेक्ट म्हणा हवं तर शिल्पकर्मी, त्या शिल्पकर्मी विश्वकर्म्यानं भगवान विष्णूच्या आज्ञेवरनं पद्मराग नावाचा मणी आहे, पद्मराग नावाच्या मण्यापासून एक शिवलिंग बनवलं आणि ते इंद्राला दिलं। इंद्र काळ्या पत्थरापासून बनलेल्या शिवलिंगाची पूजा करत नाही, तर कशाची करतो म्हटलंय? पद्मराग मण्यापासून बनलेल्या शिवलिंगाची पूजा करतो। सोन्याचं शिवलिंग बनवलं, कुबेराला दिलं। पुष्कराज म्हणे नाही का, ते गुरु कडक असल्यानंतर सोन्यात पुष्कराज राजाचा खडा घालायचा, त्या पुष्कराज मण्यापासून शिवलिंग बनवलं आणि ते कोणाला दिलं? धर्मराजाला दिलं। सावळ्या रंगाचं एक शिवलिंग बनवलं, ते वरुणाला दिलं। इंद्रनील मण्याचं शिवलिंग बनवलं, ते विष्णूंना दिलं। सोन्याचं शिवलिंग बनवलं, ते मला दिलं म्हणजे ब्रह्मदेवाला। चांदीचं शिवलिंग विश्वदेवांना दिलं महादेवाचं। वस्तुगणांना पितळेचं शिवलिंग बनवून दिलं पूजेकरता। मातीचं शिवलिंग बनवून अश्विनी कुमारांना पूजेकरता दिलं। स्फटिकाचं शिवलिंग बनवून माता लक्ष्मीला पूजेकरता दिलं। तांब्याचं शिवलिंग बनवून आदित्यांना पूजेकरता दिलं। मोत्याचं शिवलिंग बनवून चंद्राला पूजेकरता दिलं। हिऱ्याचं शिवलिंग अग्नीला दिलं। मातीचे ब्राह्मणांना दिले। चंदनाचं मयासुराला दिलं। पवळा जो आहे, मी खाली बाळीमध्ये जो पवळा घातलाय खाली, या पवळ्याचं शिवलिंग रुद्राक्षाच्या खाली हा पवळा, या पवळ्याचं शिवलिंग नागांना दिलं। लोण्याचं शिवलिंग देवीला दिलं। भस्माचं शिवलिंग योग्यांना दिलं। दह्याचं शिवलिंग यक्षांना दिलं। पिठाचं शिवलिंग छायादेवीला दिलं आणि पार्याचं शिवलिंग पारदेश्वर महादेव, हे पार्याचं शिवलिंग बाणासुराला दिलं। पूजनाचा सर्व विधी समजावून सांगितला। पुढे भगवान शंकराला काय वाहिल्याने काय होतं सांगितलं। 4 गोष्टी विशेष आवडतात शंकराला। पहिली गोष्ट कमळ, कमळाचं फूल। दुसरं बिल्वदळ म्हणजे बेलाचे पानं, शतपत्र 100 झाडाची पानं आणि शंखपुष्प। आपल्याकडे ते झाड सापडत नाही महाराष्ट्रामध्ये, उत्तर भारतात आहे। शंखपुष्प नावाचं एक झाड आहे, त्याला ते फुलं येतात ते। आता शिवजींना काय वाहिल्याने काय होतं म्हटले, भगवान शंकराला 100 झाडाची पानं आणि शंखाचं फूल जर का पाहिलं तर धन संपत्ती वाढण्यास मदत होते। जो निस्वार्थ भावाने शंकराची पूजा करतो तो शिवाशी एकरूप होतो। मृत्युंजय मंत्राचा 5 लाख जप केला तर स्वप्नामध्ये भगवान शंकर दर्शन देतात। दर्भ माहिती आहे, दर्भ श्राद्धात वापरतात। भगवान शंकराला जर का दर्भ वाहिला तर मोक्ष मिळतो आणि निगडीची फुलं जर का वाहिली तर मन निर्मळ होतं।
पारिजातकाची फुलं वाहून जर का महादेवाच्या शिवलिंगाची पूजा केली तर संपत्ती वाढते. महादेवाला जर का तांदूळाची शिवमूठ वाहिली, तुम्ही तांदूळ आणलेच आहेत ना, हे तांदूळ तुम्ही लग्नाकरताच दिलेत देवाच्या. महादेवाला तांदूळ वाहिले तर लक्ष्मीची वृद्धी होते. महादेवाला तिळाची मूठ वाहिली तर महापात्य नाहीशी होतात. निस्वार्थ भावानं महादेवाची पूजा केली तर मुक्ती प्राप्त होते. आणि शिवजींना जर का जलधारा अर्पण केली तर अपार पुण्य लाभते. म्हणजे एक लोटा जल जे तुम्ही चढवता, एक लोटा जल जे तुम्ही चढवता, त्यांनी माणसाला पुण्य प्राप्त होतं. सृष्टी रचनेचं वर्णन केलंय पुढे. बहुविध सृष्टी, दुराचारी गुणनिधीची कथा सांगितली. कांपिलय नावाच्या नगरामध्ये यज्ञदत्त दीक्षित नावाचे ब्राह्मण राहत होते. त्यांना गुणनिधी नावाचा मुलगा झाला. गुणनिधी नाव ठेवलं गुणनिधी, आणि एकही गुण अंगत नाही. नाव ठेवलं कमल नयनान बाबा मला भिताड दिसन. नाव ठेवलं विद्याधर आणि काहीच येईना म्हणले त्याला. नाव ठेवलं रत्नाकर आणि घरी 18 पिशवे दारिद्र्य. नावाप्रमाणे माणसाच्या जीवनात सगळ्या गोष्टी घडायलाही पाहिजेत. तोच गुणनिधी तो दुराचारी बागू लागला. बापानं घराच्या बाहेर काढलं. शिवरात्री 3 दिवसावर आहे, उपाशीपोटी आहे, जंगलात आला, रात्रीची वेळ आहे. शिवरात्रीचं भजन करून लोक झोपले. फराळाचा नैवेद्य शंकराच्या मंदिरात आहे. खायला काहीतरी भेटेल म्हणून मंदिरात गेला. वात विजत आली होती, मिनमिन वात, शंकराची पिंड दिसे ना. धोत्राचा एक कोना फाडला, त्या वातीत, त्या तेलात बुडवून वातीतल्या तेलाला वातीचा आकार देऊन वातीत वात लावली. लख प्रकाश शंकराच्या पिंडीवर पडला. पहिला त्याचं हे पुण्य आहे. नैवेद्य उचलला आणि नैवेद्य उचलून बाहेर येणार घेऊन फराळाचा नैवेद्य. पाय सटकला पाण्यामुळे आणि ताट वाजलं. शिवभक्त जागे झाले आणि शिवभक्तांनी याला इतका मार दिला, शंकराचा नैवेद्य चोरतोय म्हणून. त्या मारामध्ये याचे डोळे आंधळे झाले आणि हा मृत्युमुखी पडला. जीवनात काय पुण्य केलं माहिती नाही, पण शिवरात्रीच्या दिवशी शंकराचा नैवेद्य यांनी पाहिला. नुसता पाहिला नाही तर खाण्याची चेष्टा केली. भगवान शंकराला लख प्रकाश दिला. त्या पुण्याच्या जोरावर हा कलिंग देशाच्या राजाचा पुत्र झाला दम. आणि एवढा मोठा शिवभक्त झाला की तुका म्हणे धन धनासाठी देती प्राण. तुका म्हणे धन कोणाचे, धन कुबेराचे. हा कुबेरच झाला आणि आळंदीला तपश्चर्येला आला. कैलास पर्वत आळंदीवरती आणलं होतं काही दिवस. म्हणले तुम्ही मला आळंदीहून दिसले पाहिजे. आळंदीला जप करतोय कुबेर. कैलास पर्वत कैलासाहून हालून आळंदीच्या वरती आणलं. शंकर पार्वती दर्शन देण्याकरता आले. पार्वतीकडे हा पाहू लागला. पार्वतीचं तप किती श्रेष्ठ आहे याचा डोळा फुटला. पार्वतीला राग आला. शंकर म्हणले तुझ्याकडे वाईट दृष्टीनं तो पाहत नाही, तुझं तप किती श्रेष्ठ हे पाहतोय. उशाप दिला. कैलास पूर्ववत झालं. इथे रुद्र संहितेतल्या सृष्टिखंडाला पूर्ण विराम आहे. पार्वते पतये हर हर महादेव की जय. श्री शिव महापुराणम द्वितीयायाम रुद्र संहितायाम द्वितीयः सतीखंड अथ प्रथमोध्यायः. नारद उवाच. नारदाने ब्रह्मदेवाला, आता ब्रह्मदेव नारदाला कथा सांगताय. सूत महाराज 88,000 ऋषींना आणि तीर्थराज प्रयागामध्ये साधू संतांना ही कथा सांगतायत. विधे सर्व विजानासि कृपया शंकरस्य च त्वयाद्भुता हि कथिता कथा मे शिवयो शुभा. सतीखंड ज्याच्यामध्ये आदिशक्ती सतीला ब्रह्मदेवाने विनंती केली की तुम्ही दक्षाची कन्या होऊन या आणि शंकराशी लग्न करा. आता सतीनं शंकराशी लग्न का केलं माहिती का? त्याचं कारण असं सांगितलं की ब्रह्मदेवाला सृष्टी रचनेचं जे उत्तरदायित्व दिलं, तर ब्रह्मदेवानं आपल्या मनापासून एक संध्या नावाची कन्या निर्माण केली आहे. संध्या उर्फ सरस्वती. आणि मदन नावाचा पुत्र तयार केला. मदन उर्फ कंदर्प उर्फ मंथन उर्फ कामदेव. आणि मग या कामदेवाला भगवान ब्रह्मदेवानी असं वरदान दिलं की तुझ्या कामाचा प्रभाव माझ्यावर, विष्णूवर आणि शंकरावरही चालेल. तो म्हणला मी नाही मानत या गोष्टीला, तुम्हीच माझे वडील आहे, मी कसं काय म्हणणार? तुला खोटं वाटत असेल तर तू आजमावून पाय. मग कामदेवानी काय केलं? आपल्या बापाच्या म्हणजे ब्रह्मदेवाच्या आज्ञेवरनं 5 बाण सोडले. रोचन, हर्षण, मोहन, पोषण आणि मारण, बाणाची नावं. आणि 5 बाण सोडल्याबरोबर जगातले सगळे साधू, मुनी, योगी, जपी, तपी, संन्यासी, सगळे देवता, सगळ्यांच्या मनामध्ये एकाएकी सात्विक भावाचा राज झाला आणि काम भाव जागृत झाला.
ब्रह्मदेवाच्या मनातही काम भाव जागृत झाला. ब्रह्मदेवाने स्वतःच्या मुलीला पाहिलं संध्येला आणि तिच्यावरतीच तो अनुरक्त झाला आणि तिच्या मागे मागे पळाला. सगळं जग धिक्कार करू लागलं ब्रह्मदेव. शंकरही हसले, तुला काही वाटतं ब्रह्मदेवा? मुलीच्या मागे तू पळाला. आणि म्हणून पाहतो ब्रह्मदेव, त्या ब्रह्मदेवाला वाटलं सगळ्यांनी माझा धिक्कार केला, मी माझ्या मुलीच्या मागे पळालो तर मला हसले ना, तुम्हाला सुद्धा मी लग्नाच्या भानगडीत अडकवणारच. शंकराचं सतीसोबतही लग्न झालेलं नव्हतं, इच्छा नव्हती. तर त्या ब्रह्मदेवानी काय केलं, शंकर मला हसले ना, मी माझ्या मुलीच्या पाठीमागे पळालो. म्हणून शंकराने ब्रह्मदेवानं देवीची प्रार्थना केली, पिसा देवीची. माते तुझे ध्यान आम्हासी राहो, तुझे नाम आमचे मुखासी येवो. माते तुझे आम्ही दासानुदास, नमस्कार माते तुझे चरणास. जगदंब जगदंब अयसे म्हणावे, देहातीत होवो निजावे. स्वानंद साम्राज्य भोगावे, समाधी स्थिती स्वानंद साम्राज्य भोगावे, समाधी स्थिती. पिसा देवी माता की जय. देवी प्रसन्न झाली. देवीला सांगितलं मी जे मागेल ते मला आधी दे. देवीला वाटलं काहीतरी मागेल, राज्य वगैरे. देवी म्हणले तथास्तु, तुम्ही दक्षाची मुलगी व्हा आणि शंकराशी लग्न करा. अरे शंकर तर वैरागी आहे, ते कसं मला माहिती नाही माते, तुम्ही मला वरदान दिलं, ठीक आहे. दक्षाच्या घामातून एक कला निर्माण झाली, तिचं नाव रती. ब्रह्मदेवाचा मुलगा कामदेव आणि रतीचं लग्न या ठिकाणी लागलं. संध्येला वसिष्ठांचा उपदेश. संध्येला वाटलं की माझ्या पाठीमागे आल्यामुळे माझ्या वडिलाला जग हसतंय, माझं जिवंत राहून योग्य नाही. ती चंद्रभाग पर्वतावर गेली, शंकराची तपश्चर्या केली. शंकर म्हणाले तू अरुंधती म्हणून जन्माला येशील, देहत्याग कर. आणि म्हणून तिने यज्ञामध्ये आपलं शरीर दहन केलं आणि यज्ञामध्ये ती संध्या तिनं आपल्या प्राणाची आहुती दिली. लगेच अरुंधती बनून बाहेर आली आणि वसिष्ठांची पत्नी अरुंधती झाली. ब्रह्मदेवाची मुलगी ही संध्या उर्फ सरस्वती. पुढे इकडे ज्या दिवशी जन्माला आली माता सती, कधी जन्माला आली माता सती पहा. म्हटले ब्रह्मदेव आणि नारद यांच्या घरी जे सतीचा जन्म झाल्यानंतर ब्रह्मदेव आणि नारद सतीचं भविष्य सांगायला आले. तुला जर का शंकरासोबत विवाह करायचा असेल तर साधना करावी लागेल, बिना साधनेचं देवाची प्राप्ती नाही. तर मार्गशीर्ष महिन्यात प्रतिपदा षष्ठी व एकादशीच्या दिवशी माता सतीनं, पार्वती नाही आहे, सतीची सुद्धा साधना कठोर आहे. आपल्याला ते कथेत ऐकायला भेटत नाही, आपण पार्वतीचंच ऐकतो. सतीचा खूप मोठा त्याग आहे, सतीच पार्वती झाली ना. मग जन्मजन्मांतरीचे प्रेमी असल्यामुळे तुला शंकराशी लग्न करायचं आहे ना, ब्रह्मदेवानंच तिला सती व्हायला लागलं आणि सती होऊन पुन्हा तपश्चर्या करावं लागेल, तेव्हा शंकर लग्न करतील. मग या सतीनं जी दक्षाची मुलगी बनून आली, तिनं मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रतिपदा षष्ठी आणि एकादशीच्या दिवशी सतीनं भगवान शंकराचं पूजन केलं. काय काय दिलं पूजनात शंकराच्या पिंडीला? गूळ वाहिला, भात वाहिला आणि मिठाचा नैवेद्य दाखवला. कार्तिक महिन्यातल्या चतुर्दशी तिथीला तिनं दुधाची आणि तांदळाच्या खिरीचा नैवेद्य आणि अनारशाचा नैवेद्य दाखवला शंकराला. मार्गशीर्ष महिन्यातल्या कृष्ण अष्टमीला तिने तीळ, जव आणि तांदूळ यांना शंकराची पूजा केली आणि त्यांची आरती केली. पौंष शुद्ध सप्तमीला रात्री जागरण केले, प्रातकाळी शिवजींचे पूजन केले आणि खिचडीचा नैवेद्य दाखविला. अनेक रात्री जागरण करून शिवजींचे पूजन केले. चैत्र शुद्ध चतुर्दशीला दिवसभर शिवनामाचं स्मरण केलं. पळसाचं पान आणि दवना यानं शंकराची पूजा केली. वैशाख शुद्ध तृतीयेला म्हणजेच अक्षय तृतीयेच्या दिवशी माता सतीनं तिळाचा आहार घेतला, म्हणजे फक्त तिळाचंच जेवण केलं आणि नव्या जपाच्या भावाने रुद्रदेवाची पूजा केली. एक महिना अशीच पूजा केली. ज्येष्ठ पौर्णिमेला मालतीची फुलं वाहून पूजा केली. श्रावण शुद्ध अष्टमीला शंकराला जानवं वाहून सतीनं पूजा केली. भाद्रपद शुद्ध त्रयोदशीला विविध फुलांनी फळांनी शंकराची पूजा केली. चतुर्दशीच्या दिवशी फक्त पाणी प्राशन केले. सतीची ही तपश्चर्या पाहण्याकरता सगळे देव आले होते आणि म्हणून दक्षाची इच्छा नसताना ब्रह्मदेवाच्या मध्यस्थीनं सतीचा आणि शंकराचा विवाह झाला. दक्षानं एकाएकी शिवजीचा द्वेष केला. सतीनं आपल्या प्राणाचा त्याग केला. वीरभद्रानं दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस केला. दक्षाचं शिर कापलं. त्याला ब्रह्मदेवानं शंकराच्या आज्ञेवरून बकऱ्याचं मस्तिष्क बसवलं आणि तो पुन्हा शिवभक्त झाला. सतीचा देहाचा त्याग झाल्यानंतर भगवान मृत्यूच्या नंतर सतीच्या शरीराच्या ज्या अस्थी आहेत म्हणजे स्केलेटन, हड्डिया,
सती माता के शरीर के हड्डियों की माला शिव ने गले में पहनी, ऐसा लिखा है शिव महापुराण में. आणि सतीच्या देहाचा त्याग झाल्यानंतर 87,000 वर्ष, किती 87 वर्ष नाही, 87,000 दिव्य वर्ष शंकर तपश्चर्येत गेले. एवढा त्याग पाहिजे. ते म्हणले अब संसार के झमेले में नाही पडना बाबाजी. पण झालं असं काय माहिती आहे, इकडे कश्यप महाराज आणि दितीचा एक पुत्र वज्रांग, त्याच्या बायकोचं नाव वरांगी. त्या वज्रांगण वरांगीला एक तारकासुर नावाचा पुत्र झाला. आणि त्या तारकासुरानं ब्रह्मदेवाला प्रसन्न केलं. अमरत्व वरदान मागितलं, नाही मिळणार म्हटले, व दुसरं काहीतरी मागणार. कुटिल बुद्धीनं त्यानं डाव टाकला. शंकराची पहिली पत्नी सती बापाच्या घरी दहन केलं. ही कथा माहिती म्हणून विस्तार करत नाही बरं का, माहिती आहे तुम्हाला म्हणून नाही, जे माहिती नाही ते सांगणार. त्या सतीचा मृत्यू झाल्यामुळे भगवान शंकरानं तिच्या शरीराच्या अस्थिंची माळा गळ्यात घातली आहे आणि 87,000 वर्षापासून ते तपश्चर्या करतात. मग मला जर का मृत्यू यायचा असेल तर शंकराच्या पुत्राच्या हातूनच यावा. का शंकर उठतच नाही आणि लग्नच करत नाही तर पोरग कसं होईल, होतच नाही ना, असं त्याला वाटलं. पण त्याला काही माहिती, देवतारी त्याला कोण मारी. शुद्ध झाला भाव, ज्याचा दुरी नाही देव त्याला. सतीच पार्वती म्हणून जन्माला आली. हिमालय हा विष्णूचा अंश आहे. इथे सती खंडाला पूर्ण विराम आहे. पार्वते पतये हर हर महादेव की जय. पार्वती खंडामध्ये प्रवेश करत आहोत. हिमालय हा विष्णूचा अवतार आहे. आणि मेना ही कोण आहे माहिती आहे का, पित्रांची कन्या आहे. पित्राच्या 3 कन्या सांगितल्या, मेना, धन्या आणि कलावती. एक दिवसची घटना आहे. पुरातन काळामध्ये श्वेतद्वीपामध्ये या पित्रांच्या कन्या भगवान विष्णूचं दर्शन घेण्याकरता गेल्या. भगवान विष्णू शेष नागावरती शयन करत होते. तिथे ब्रह्मदेवाचे 4 मानस पुत्र आले. ब्रह्मदेव नारदाला सांगतायत आणि सूतजी साधू संतांना तीर्थराज प्रयागामध्ये सांगतात. पार्वती खंडामध्ये शिव महापुराणामध्ये सनक सनंदन सनातन सनत कुमार हे 4 जण तिथे होते. 5 वर्षाचं वय आहे. दुर्गड ब्रह्मचर्याचं पालन करतात. 4ही मुलाने एक वेद धारण केलाय. वय वाढतही नाही कमी होत नाही असा अधिकार आहे बाबाजी त्यांचा, त्या संगाती कुमारांचा. पित्रांच्या 3 कन्या मेना, धन्या, कलावती विष्णू परमात्म्याच्या दर्शनाकरता गेल्या. ह्या दर्शनाला गेल्या तितक्या सनकादी ऋषी तिथं होते. सनकादी ऋषीला आलेला पाहून सगळेजण उठून उभा राहिले, पण या कन्या उठून उभा राहिल्या नाही. सनकादी ऋषींची तळपायची आग मस्तकला गेली. अरे रे, तुम्ही पित्रांच्या कन्या असूनही तुम्हाला फॉर्मॅलिटी कळत नाही, तुम्ही आचार धर्म पाळत नाही. तुम्ही 3घी जणी भूलोकी जाऊन मनुष्याचा जन्म घ्याल. उश्शप मागितला, नाही आता श्राप दिलाय, पण चांगलं होईल. तुम्ही मनुष्याच्या जन्माला जाल आणि पुन्हा मग स्वर्गलोकामध्ये याल. पित्राची पहिली कन्या मेना ही हिमालयाची पत्नी मेना होईल आणि आदिशक्ती सती हिची मुलगी पार्वती होईल आणि शंकरीचे जावाई होतील आणि हिला कृतकृत्य करतील. पित्राची दुसरी कन्या धन्या जी आहे, ही धन्या त्रेतायुगामध्ये मिथिला नरेश महाराज जनकाची पत्नी होईल आणि जनकाची पत्नी होऊन ती यांची जी जानकी उर्फ सीता आहे ना, ती रामचंद्राची पत्नी होईल आणि रामचंद्र हिचे जावाई होतील. ही सुद्धा कृतकृत्य म्हणजे पहा, 3 देव 3घीचे जावाई. वाह क्या बात है. पहिलीचे जावाई शंकर, दूसरीचे जावाई राम और तीसरी जो है ना, तीसरी कलावती, ये द्वापर युग में बरसाने में वृषभानु वैश्य की पत्नी बनेगी, राधा रानी की मां बनेगी और राधा रानी कृष्ण की पत्नी बनेगी. ब्रह्मवैवर्त पुराण. तिघेचे 3 जावाई पैकी मेना जी आहे हिमालयाची पत्नी झाली. या दोघांनाही सहजासहजी देव येत नाही पोटाला. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, मुखी अमृताची माणी देह देवाचे कारणी सर्वांग निर्मळ चित्त जयसे गंगाजळ. तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती 37 अभंगाचा नंबर 4 चरण. गौरीची आणि शंकराची मातीची मूर्ती तयार करायची सांगितली नारदानी मेनेला आणि मग सतीच पार्वती बनून आली. बोलिये पार्वती माता की जय. इकडे कामदेव भगवान शंकराची तपश्चर्या भंग करायला गेला. 3ऱ्या नेत्राच्या द्वारे जाळून भस्म केलं. रती रडायला लागली. रोमत लाखो साल प्रतीक्षा करो, 1,00,000 वर्षानंतर तुझा पती तुला पुन्हा मिळेल. कृष्ण परमात्मा आणि रुक्मिणीचा पुत्र प्रद्युम्न होईल आणि मग तुझ्याशी लग्न करेल.
इकडे सप्तर्षींनी पार्वतीची परीक्षा घेतली आणि मग नारद वगैरे पार्वतीनं 5000 वर्ष तपश्चर्या केली. सत्ययुगातली आणि त्रेतायुगातली घटना आहे. 1000 वर्ष फळं खाल्ले, 1000 वर्ष पाणी पिलं, 1000 वर्ष कंदमुळं खाल्ले, 1000 वर्ष वायुभक्षण केला आणि 1000 वर्ष झाडाची वाळलेली पानं खाल्ली म्हणून अपर्णा नाव पडलं. सप्तर्षीच्या परीक्षेमध्ये पास झाली आहे. पार्वती आणि शंकराचं लग्न ठरलं. शंकरानं कडून लग्न ठरवायला कोण आहे माहिती आहे का? सांगा ना कोण आहे? ब्रह्मदेव आणि नारद आणि पार्वतीकडून हिमालय आणि मेना. जुन्या काळामध्ये ते इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप फेट्सअप काही नव्हतं बा. आता नवरदेवाचा फोटो लगेच व्हायरल होतो लग्न जमलं की, नवरीचा फोटो लगेच व्हायरल होतो. जुन्या काळात असं होतं की नवरदेवानं नवरीला डायरेक्ट मंडपातच पाहायचं. तो जोगी आहे, त्याच्या कुठे नादी लागली नाही, मी पुन्हा जन्माला येईल, पुन्हा मरेन, पण शंकर जोपर्यंत माझ्याशी लग्न करत नाही तोपर्यंत मी तपश्चर्या करत नाही. तिचा अट्टहास जाणला, ही तुमच्यासाठी योग्य पत्नी आहे. कसं बसं शंकर तयार झाले. लग्नाचा दिवस ठरला. हिमालय की नगरी सजी है धजी है. भगवान शंकर ने ही अपना ससुराल सजाया है. विश्वकर्मा को बुलाया है और कहा मेरा ससुराल सजा दो, डेकोरेट कर दो. इकडे भगवान शंकराला भगवान विष्णू म्हणले लग्नाला जायचंय. नवरदेव शेरवानी घालत असतो, अशा कपड्यात नका चालू, हाडीताप हिवताप यायचा सासरवाडीच्या लोकांना. आजच्या दिवस तरी शेरवानी घाला. शंकर म्हणले नाही, आज जर का मी शेरवानी घातला तर जे हत्तीचे कपडे रोज घालतोय गजचर्म आणि ज्या वाघाच्या कपड्यावर रोज बसतोय व्याघ्रचर्म त्यांना राग येईल ना. आपण आजच्या दिवस हे तुमचे हे मुंडके गळ्यात घातलेले अहो यांना तरी घरी ठेवा. लोक काय म्हणतील? लोक काय म्हणतील? यांना नका ना घेऊ. ही मुंडमाळा जर का मी आज घरी ठेवलं तर हे म्हणतील पहा आमचा देव किती स्वार्थी झाला, रोज आम्हाला सोबत ठेवतो आणि आज लग्नाला चालला तर आम्हाला घरी ठेवून चालला. म्हणजे चिंता मत करो, मैं तुमको ले जाऊंगा, चिंता मत करो. त्या माळींनाही सोबत घेतलं बाबा. वासुकी नागाला तरी नाही, त्यालाही सोबत घेतलं. यज्ञोपवितालाही सोबत घेतलं. फार फार तर फक्त भगवान शंकरांनी विवाहामध्ये पिवळा पितांबर घातल्याचा उल्लेख आहे, मुंडावळ्या बांधल्याचा उल्लेख आहे, मळवट भरल्याचा उल्लेख आहे, मुकुट घातल्याचा उल्लेख आहे, पण दुसरे वस्त्र घातल्याचा उल्लेख नाही. बस ये तो मेरा नारायण का आग्रह था ना भोलेनाथ को कि जो उन्होंने पीला पितांबर पहन लिया प्यारे, तो वो तो भोलेनाथ है, पूर्ण निर्गुण निराकार तत्व है. उनको ये कपड़ा शेरवानी ये फेटा वो उनको नहीं चाहिए. लेकिन भगवान ने बहुत आग्रह किया नारायण ने, तब जाकर के पीला पितांबर पैर में खड़ावाए और ये सब पहन करके आजच्या दिवस घोड्यावर बसावो. नवरदेव घोड्यावर बसत असतो. मेरा भोला है भंडारी करे नंदी की सवारी, शंकर नाथ रे हे शंभू नाथ रे. भजनाचा वेगळा कार्यक्रम ठेवावा लागतो, आमचा वेळच नाही, काय करावं. त्या नंदीवरतीच ते बसले. आता भगवान विष्णूने एक युक्ती लावली बरं का. यांचं वराड जर का पुढं ठेवलं तर सगळे लोक 90% झोपलेच म्हणून समजा. शामती आ गई फिर ससुराल की का. काही काहीला फक्त धड आहे, मुंडकेच नाही, आणि काही काहीला मुंडके तर धड नाही. बरं काही काहीला कमरेपासूनचा भागवरती तर पाय नाही, आणि काहीचे पाय आहे तर धड दिसना. काहीला हात नाही बाबा, काहीला डोळे नाही, काहीला कान नाही, जिंबा लोंबकाळलेल्या. म्हणून सांगितलं एक काम करा, मी नवरदेव, मी वराडी होतो, सगळ्यात पुढे वराड्यात मी थांबतो, मीच नाचतो म्हणले. आता वराड्यात तुम्ही मागे बसा, तुमच्या पाठीमागे ब्रह्मदेवाचं वराड आणि आमच्या दोघांच्याही पाठीमागे तुमचं. आणि मग लग्नाची वारात निघाली. विष्णू नाचू लागले. आज भोलेनाथ की शादी है, आज महादेव की शादी है, आज भोलेनाथ की शादी है, आज महादेव की शादी है, आज भोलेनाथ की शादी है, आज महादेव की शादी है, आज भोलेनाथ की शादी है, आज महादेव की शादी है. अरे लगता है जैसे सारे संसार की शादी है, आज भोलेनाथ की शादी है, आज महादेव की शादी है, आज भोलेनाथ की शादी है, आज महादेव की शादी है. भगवान विष्णू असं नाचत होते. वराडी मंडळ उभे आहे ना वराड्याचं स्वागत करायला. त्यांना वाटलं नवरदेवच एक्साइट झालेला दिसतोय.
म्हणजे दूल्हे को इतना आनंद हो गया है बाबा जी की विष्णुलाच नवरदेव समझले ना। ओ मेरे नारायण सुंदर दिखते हैं प्यारे बहुत। आणि मग विष्णू जवळ येऊन म्हणाले आप दूल्हे? नहीं मैं तो बाराती हूं। तो फिर दूल्हा का है, देखना चाहोगे? देखोगे ना तो पैरों के नीचे से जमीन खिसक जाएगी, देखोगे? हाँ हाँ देखेंगे देखेंगे। देखो ना पीछे भगवान विष्णु समझ ले ब्रह्मदेव नाचत होता। ये नहीं नहीं ये नहीं ये नहीं, इसके पीछे इसके पीछे। आणि मग जब हम पाहिलं अरे बाप रे काय वेगळं वाकणं जे आहे ना शंकराच्या भूतानी चालू केलंय। म्हणून आपल्याला ज्ञानबा तुकाराम विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई। भानुदास एकनाथ ज्ञानदेव तुकाराम राधे राधे याच्यावर नृत्य जे लोक कसंही नाचतात का म्हटले ते शंकराच्या त्या भूतांनी चालू केलेले भूते वेताळे हे त्यांनी ते चालू केलं होतं म्हटले। मग तसं जर का नाचत असाल तर भूत आणि वेताळ आहे समजा तुम्ही, ते कसंही नाचत होते ना। ठीक आहे असो, हे भूते वेताळ जे आहेत ना म्हटले हे सगळ्यांना पाहिलं कशी नाचायला लागले हु हु हा 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 हे अशा झिंज्या वगैरे घेऊन घेऊन। आता काय सांगावं तुम्हाला, काही न पाहिलं अरे बाप आज हमको शादी में नहीं जाना है, मिठाई गुलाब जामुन रसगुल्ला नहीं खाना है, घर पे जाकर के हम सूखी रोटी खाएंगे। लगता है दूल्हा नहीं साक्षात यमराज आया है, मौत की शामत आई है आज, यम ने सबका टिकट भेजा है लगता है। जिसको बचना है चलो घरों में, चलो चलो भागो भागो भागो। दरवाजे लगा लो, कुंडिया लगा लो और ताले भी लगा लो। कुंडिया कड्या लावा, कुलप लावा, दरवाजे लावा। काय झालं अरे तो नवरदेव पाहना त्याची वराती अशी येड्यासारखे नाचतात। काहीला मुंडके नाही, काहीला धड नाही, काहीला पाय नाही, काहीचे हात लांबलेले आहे, काहीचे डोळे ऑफ आहे, काहीचे पडदे गेलेले आहे, दात बाहेर आहे, जिभा लोंबकळलेले आहे, कसेही नाचायला लागले ते। आणि तितक्यात भगवान शंकराचे जे मुंडके होते ना त्या मुंडक्यातलं एक मुंडक म्हणाल अरे रे 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 हमसे डरो मत, हम भगवान के सेवक हैं, क्यों भागते हो, भागो मत, हम आपको कुछ नहीं करेंगे, हम भगवान के शादी में आए हैं। अरे नहीं बाबा नहीं बाबा। एक जन बोला मैं गुलाब जामुन खाऊंगा, एक मुंडक म्हणलं, मग तर पळूनच गेले लोक। इकडे सासूबाई तयार आहे, कशा करता जावायचं औक्षण करत असते ना सासूबाई। आओ जिथं नवरीनच नवरदेव पाहिला नाही तर सासूबाईचं काय घेऊन बसलायत आपण। मैं मेरे दामाद को देखूंगी, कुमकुम तिलक करूंगी और चावल लगाऊंगी, आरती उतारूंगी। ती तयारीत आहे माता मेना हातामध्ये पूजेचं ताट घेऊन बर का। आणि मग जेव्हा भगवान शंकर आले विष्णू भगवंताच्या लक्षात आलं हुशार येते म्हणजे आता हे भूता बेताळांना एकदम मागं टाकू आपण, याला एकदम मागं जाऊ दे, आता आपण पुढे जाऊ। भगवान शंकराला पुढे केलं, मागे विष्णू झाले आणि मग मागे मधून हे भूत बेताळे मागं टाकले। नंतर या तुम्ही गुलाबजामुन रसगुल्ले सगळे भेटेल पण मागं चला तुम्ही। हे लोक घाबरतायत म्हणले बोल लग्नातले पूर्ण नवरीचं ते जे आहे ना म्हटले भगवान शंकराची सासरवाडी बिमार व्हायला नको। शंकर आले आणि माता मेनेनं पाहिलं आणि आरती अशी उतरवू लागली ना, हे असं आरती आणि गंध लावलं आणि अक्षत लावलं आणि असं घेऊन ववाळायला लागली ना, तर ते नाग नाही का नाग गळ्यातलं आईच्या पाया पडायला आलं सासूबाईच्या बरं का। ते वरती पाहिलं सासूबाईनं चक्कर येऊन माता मेना खाली पडली। तिला वाटलं शंकराला अक्षत लावते तर भगवान शंकर जरी जावं तर पाया पडू शकत नाही ना, आदिदेव आहे ना, मग मीच पाया पडू। ते पाया पडायला आलं तर ती घाबरली, चक्कर येऊन खाली पडली। तिला अंतपुरामध्ये नेलं, विलास चालू झाले आणि मग
जेव्हा ती सावधान झाली, बोलवा अहो त्याला बोलवा, अहो काय वाटोळ केलं होतं त्याचं आम्ही, आणि काय नुकसान केलं होतं की अशा मसनजोगी सोबत आमच्या पोरीचं लग्न ठरवलं राजकुमारीचं. नारदन ब्रह्मदेव म्हणले आई आमच्यावर आरोप करू नको, आम्ही काही मुद्दाम जाणून बुजून केलं नाही. अगं तुला जरी पार्वती तुझी मुलगी वाटत असली पण या जन्मात ती तुझी मुलगी बनवून आली आहे. मागच्या जन्मात पार्वती ही सती होती, दक्षाची मुलगी होती. जन्म जन्मांतराचे ते प्रेमी आहे. मग कळालं आणि मग लग्न ठरलं. 5 मंगळाष्टक होतील, मधात अंतरपाड धरा आणि अंतरपाड झाल्यानंतर मंगळाष्टक घेऊन या पंढरपुरात काय वाजत गाजत हा कार्यक्रम होणार. अरे देवाचं लगीन लागलंय, देवाचं उभं राहू नका, पावलं ठेवा सर्वजण. राजा भीमकाची होती रुक्मिणी उपवर, राजा भीमकाची होती रुक्मिणी उपवर, लिहून पत्रिका दिली दिलनशावर, लिहून पत्रिका दिली देशोदेशावर. राजा भीमकाची होती रुक्मिणी उपवर, राजा भीमकाची होती रुक्मिणी उपवर, लिहून पत्रिका दिली देशोदेशावर, लिहून पत्रिका दिली देशोदेशावर, दिली देशोदेशावर. राजा भीमकाची होती रुक्मिणी उपवर, लिहून पत्रिका दिली देशोदेशावर, लिहून पत्रिका दिली देशोदेशावर, दिली देशोदेशावर. ताळ मृदंग गे ओ ताळ मृदंग गे, किती हर्षाने वाजत, किती हर्षाने वाजत. सोन्याचं 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 बाशिक लगीन देवाचं लागत, सोन्याचं बाशिक लगीन देवाचं लागत. काय वाजत गाजत, काय वाजत गाजत, सोन्याचं बाशी. राजा भीमकाच्या होती 9 जणी कन्या, राजा भीमकाच्या होत्या 9 जणी कन्या, धाकली रुक्मिणी दिली पंढरीच्या राणा, धाकली रुक्मिणी दिली पंढरीच्या राणा. राजा भीमकाच्या होती 9 जणी कन्या, राजा भीमकाच्या होत्या 9 जणी कन्या, धाकली रुक्मिणी दिली पंढरीच्या राणा, धाकली रुक्मिणी दिली पंढरीच्या राणा, पंढरीच्या राणा. पार्वती पतये हर 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 महादेव की जय. शंकर पार्वती विवाह महामहोत्सव की जय. रुक्मिणी पांडुरंग विवाह महामहोत्सव की जय. आज के आनंद की